बातमी कोल्हापूरमधून आहे। विशाळगडावरील उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। आज होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाची परवानगी नाहीये। उरुसाला परवानगी नसली तरी नागरिकांना गडावरील दर्ग्यामध्ये दर्शनाला जाता येणार आहे। पोलिसांकडून केंभुर्णेवाडी इथे भाविकांच्या गाड्यांची तपासणी सुरू आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। तब्बल 5 महिन्यानंतर विशाळगडावरील संचारबंदी उठवलेली असली तरी विशाळगडावर होणारा उरसाला मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे। आज उद्या आणि परवा असे 3 दिवस हा सगळा उरूस असतो आणि या उरसाच्या निमित्ताने अनेक भाविक जे आहेत ते विशाळगडावर येत असतात। मात्र या सगळ्या उरसाला परवानगी नाकारलेली आहे। जरी उरूस साजरा करता येणार नसला तरी भाविकांना दर्ग्यामध्ये दर्शन घेता येणार आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो कशा पद्धतीने विशाळगडाकडे आता हे सगळे भाविक येत असताना पाहायला मिळत आहेत। जे भाविक विशाळगडाकडे जात आहेत त्यांना केंभुर्णेवाडी फाटा या ठिकाणी थांबवलं जात आहे। नेमके कुठून हे भाविक आलेले आहेत, त्यांचा नाव, नंबर, पत्ता या सगळ्याची माहिती आहे ती घेतली जाते आणि त्यानंतरच पुढे त्यांना विशाळगडाच्या दिशेने सोडलं जाते। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केंभुर्णेवाडी फाटा या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा सगळा बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। आणि आता या सगळ्याची या विशाळगडाकडे जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच त्यांना पुढे विशाळगडाकडे सोडलं जाते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, केंभुर्णेवाडी, कोल्हापूर।